ज्ञानोबा रायाणी भावार्थ दीपिकेची रचना केली, ती कोणासाठी केली हो? ज्ञानोबा रायाणी हे अमृताचं, ज्ञानामृताचं भरलेलं ताट आमच्या तुमच्या समोर ठेवलं. हे कुणाकरता ठेवलं? अर्थात एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थानं कुणासाठी आहे तर ती निष्कामांसाठी आहे. ज्यांचे अंतकरण निष्काम झालेला आहे ना, त्यांना ज्ञानेश्वरीचा हा जो काही कृपा प्रसाद आहे, त्यांना ज्ञानेश्वरीतून जे ज्ञानामृत सेवन करायला मिळणार आहे ते अत्यंत सहज आहे. कोणाला? जे निष्काम झाले. सकाम अंतकरणानं जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल तर तुम्हाला थोडं ज्ञानेश्वरी समजायला काय होईल? वेळ लागेल. ज्ञानोबा स्वतःच म्हणतात की मी ज्ञानेश्वरी जी निर्माण केलेली आहे ही उपपत्ती मी या केली. कोणा? निष्कामासी, जे निष्काम आहेत. म्हणून परमार्थ मार्गामध्ये सुरुवात करत असताना आपण आपल्या परीनं सगळ्यात आधी जर काय प्रयत्न करायचा असेल तर तो निष्काम होण्याचा प्रयत्न करावा.